नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील 6 जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या बहुप्रतीक्षित मनमाड धुळे इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर उभं राहिलंय. धुळ्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातही भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार मिळणारा दर हा अमान्य असल्यानं शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध कायम ठेवलाय. या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं आता 23 मार्चपासून पोलीस बंदोबस्तामध्ये संयुक्त मोजणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असणाऱ्या मनमाड धुळे इंदूर रेल्वे प्रकल्पानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आजवर रेल्वे मार्गानं जोडल्या न गेलेल्या जिल्हे देखील आता यामुळे जोडले जातील. मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला 2.25 वर्षांपूर्वी आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली होती. तब्बल 18,026 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचं नियोजन आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या प्रकल्पाअंतर्गत 30 नवीन रेल्वे स्थानकं बांधली जातील, ज्यामुळे आकांक्षित जिल्हा बडवणीला संपर्क सुविधा प्राप्त होईल. नवीन रेल्वे प्रकल्प अंदाजे 1,000 गावं आणि 30 लाख लोकांना संपर्क प्रदान करणार आहे. प्रवास आणि माल वाहतुकीसाठी अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होईल. देशाच्या पश्चिम आणि नैऋत्य भागाला मध्य भारताशी जोडणारा कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होऊन पर्यटनाला देखील चालना मिळेल. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनामध्ये धुळ्याप्रमाणेच नाशिकमध्येही शेतकऱ्यांकडनं विरोध होतोय. धुळे जिल्ह्यामध्ये अलीकडेच प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी करण्यात येणाऱ्या संयुक्त मोजणीला संतापलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडलं होतं. शेतजमिनीच्या मोबदल्यावरनं शेतकरी समाधानी नाहीत. नाशिक जिल्ह्यामध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचंच चित्र आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील 6 गावं आणि मालेगाव तालुक्यातील 16 गावं यांमधील 263.26 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार होती. त्यासाठी रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 कलमान्वये 10 जून 2025 रोजी शासन राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेवरती प्राप्त हरकतींवरती गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली. संयुक्त मोजणीला 17 नोव्हेंबर 2025 पासून तारखा देण्यात आल्या होत्या. तथापि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे संयुक्त मोजणी प्रक्रिया होऊ शकली नाही. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये मालेगावच्या तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधितांनी संपादित जमिनीला भूसंपादनातील दर अमान्य करत विरोध कायम ठेवला. या पार्श्वभूमीवरती 23 मार्चपासून पोलीस बंदोबस्त घेऊन संयुक्त मोजणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याला उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादक अधिकारी रवींद्र भारदे यांनी दुजोरा दिलाय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प या भूसंपादनाचा तिढा वाढलेला आहे. पाहूयात आता प्रशासन यावरती कशा पद्धतीने ॲक्शन प्लॅन तयार करत आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.